सांगलीतील काळे प्लॉट परिसरात पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात एक जण जखमी झाल्याची घटना घडली। याबाबत सरफराज अब्दुल्ला शहा वय 57 राहणार काळे प्लॉट रमामाता नगर अबू कलाम गल्ली सांगली यांनी फिर्याद दिले। तर कुत्र्याचे मालक डॉक्टर PC पाटील राहणार काळे प्लॉट रमामाता नगर अबू कलाम गल्ली सांगली यांच्या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय। फिर्यादी यांचा कपड्यांचा इस्त्री करण्याचा व्यवसाय। शुक्रवारी दिनांक 1 मे 2026 रोजी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास ते सरस्वती गणेश मंदिराच्या पाठीमागील परिसरात डॉक्टर पाटील यांच्या घरी इस्त्रीचे कपडे आणण्यासाठी गेले होते। त्यावेळी घरालगतच्या मोकळ्या जागेत पाळण्यात आलेले कुत्रे मोकळे सोडण्यात आले होते। संबंधित कुत्र्याला बंदिस्त किंवा साखळीने बांधून न ठेवल्याने त्याने फिर्यादीवर हल्ला करून त्यांना जखमी केले। कुत्रा पाळताना आवश्यक ती खबरदारी न घेतल्याने फिर्यादीच्या जीवितास धोका निर्माण झाल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आलाय। त्यानुसार पोलिसांनी कुत्र्याचे मालक डॉक्टर पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय।